जय शिवराय मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना नेमकी प्रतिष्ठा लागली होती की पीएम किसानचा येणारा हप्ता अर्थातच 19वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे। तर याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे। याच्यामध्ये हा नेमका हप्ता कधी मिळणार आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते असणार आहेत, त्याच्यानंतर अपात्र शेतकरी कोणते असणार आहेत, तसेच याच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत जो काय हप्ता आहे तो किती हजाराचा मिळणार आहे, याच्यामध्ये वाढ होणार आहे का। तर मित्रांनो, याची सविस्तर अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर साईडला दिसत असलेल्या काळ्या पिवळ्या व लाल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राइबर व्हा आणि इथून समोर अशा प्रकारची संपूर्ण माहिती सर्वप्रथम तुमच्या पर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करा। तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम किसान, आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक 6,000 रुपये असे त्यांच्या खात्यामध्ये दिले जातात। मित्रांनो, आता ही योजना चालू झालेली 2019 मध्ये आणि सध्या 2025 चालू आहे, आणि याच्यानंतर 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी पीएम किसानचा 19वा हप्ता राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता मित्रांनो, याच्यामध्ये नेमके पात्र शेतकरी कोणते आहेत हे आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला 3 अटी पूर्ण असणं गरजेचं आहे। त्या नेमक्या अटी कोणत्या आहेत, त्याच्यानंतर ज्या अटीमध्ये तुमची काही कमतरता असेल तर ती नेमकी कशी दुरुस्त करायची त्याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पीएम किसानची केवायसी असणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचं स्टेटस जर येस असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात, आणि ज्या शेतकऱ्यांचं हे स्टेटस नो असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपली केवायसी पूर्ण करायची आहे। आता ही केवायसी करत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा बदल करण्यात आला। तो बदल म्हणजे पूर्वी ओटीपीच्या सहाय्याने तुमची केवायसी पूर्ण होत होती, आता ती केवायसी बंद केली आहे। फक्त बायोमेट्रिक अंगठा अर्थात तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने तुम्ही ती केवायसी पूर्ण करू शकता। आणि आता हे स्टेटस जर तुमचं यश झाल्याच्या नंतर, दुसरं म्हणजे तुमचं लँड शेडिंगचा प्रॉब्लेम, काही शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी नो दाखवत आहे, असे सर्व शेतकरी याच्या अंतर्गत अपात्र झालेले आहेत, आणि ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस यस आहे तर असे सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र आहेत। तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस नो आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या जे काही तहसील कार्यालय असेल किंवा कृषी ऑफिस सहाय्यक असेल तर त्यांच्याशी संपर्क करायचा आहे, आणि त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, 7/12 असेल किंवा होल्डिंग असेल, आणि तुमची जी काय फेरफारची नक्कल असेल तर असे सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे आहेत। आणि ते जमा केल्याच्या नंतर संबंधित अधिकाऱ्याला सांगायचे आहे की माझा हा अडचण आहे, ही अडचण मला दूर करून द्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या फार्मर युनिक कार्ड जे काय चालू तर याच्या मदतीने सुद्धा तुम्ही तुमचा जे काय लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम दूर करू शकता। त्यासाठी तुम्हाला हे कार्ड काढावं लागणार आहे, आणि हे कार्ड काढल्याच्या नंतर तुमच्या 7/12 ऑटोमॅटिक तुमचा आधार लिंक होणार आहे, आणि हेच आधार लिंक झाल्याच्या नंतर तुमचा जे काय लँड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे तर तो दूर होऊ शकतो। यामध्ये मोठ्या प्रकारची संधी या शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि याच्यानंतर आता सर्वात शेवटचं म्हणजे तुमचं जे काय बँक खाते असेल तर ते बँक खाता आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुमच्या खात्याला आधार लिंक असेल तर तुम्हाला या हप्ता मिळणार आहे, आणि ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक खातं जे काय स्टेटस नो असेल तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना याच्यामध्ये येणारा पुढील हप्ता मिळणार नाही। तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस या ठिकाणी नो दाखवत आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळचं जे काय पोस्ट पेमेंट बँक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला ते पोस्टाचं खातं ओपन करायचं आहे। आणि आता हे खातं ओपन केल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होतं, आणि हे आधार लिंक झाल्याच्या नंतर तुमच्या खात्याला डीबीटी होते। आता ही डीबीटी झाल्याच्या नंतर तुम्हाला जो काय येणारा पुढील हप्ता आहे तर तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की नेमकं ही डीबीटी खातं आहे का नाही, किंवा आहे तर कसं बघायचं। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला माय आधार लॉग इन या वेबसाईटवर जायचं आहे, आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। आता लॉग इन करत असताना तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। जर मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती तुम्हाला 6 अंकी ओटीपी पाठवला जाईल, आणि हा ओटीपी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला बँक लिंक स्टेटस हा 5 नंबरवरती पर्याय दाखवला जाईल, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की तुमचं कोणतं बँक खातं त्या ठिकाणी दाखवलं आहे। जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तर ऍक्टिव्ह दाखवणार आहे, आणि जर डीबीटी नसेल तर इनऍक्टिव्ह असं दाखवणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या तिन्ही अटी ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असणार आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांना येणारा पीएम किसानचा 19वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की जो काही येणारा हप्ता आहे त्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का, किंवा वाढ होणार आहे तर कधी होणार आहे। तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, आणि याच्यामध्ये आता जो काही येणारा हप्ता असेल
तर तो हप्ता फक्त 2000चा मिळणार आहे। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। आता नेमकं याच्यामध्ये वाढ कधी होऊ शकतो मित्रांनो, जो काही अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल तर या अधिवेशनामध्ये या निधीमध्ये वाढ केली जाऊ शकते आणि नंतरच तुम्हाला 2च्या ऐवजी जे काही पुढे असेल 3000 असेल किंवा 4000 असेल असे हप्ते मिळू शकतात। आणि याच्यानंतर दुसरा एक प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे की नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा याच्यासोबत येणार आहे का। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतेही अपडेट अशा प्रकारचं दिलं नाही की याच्यासोबत सुद्धा नमो शेतकरीचा हप्ता मिळणार आहे। ज्यावेळेस तो नमो शेतकरीचा हप्ता मिळणार आहे त्याची तारीख जाहीर केली जाईल तर सर्वप्रथम तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती पोहोचवली जाईल। तर मित्रांनो, हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। पीएम किसान योजनेविषयी नेमका हप्ता कधी मिळणार आहे, पात्र शेतकरी कोणते येतात, अपात्र शेतकऱ्यांनी काय करायचं, त्याच्यानंतर हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का, होणार तर कधी होणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला पीएम किसान योजनेविषयी जर काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारच्या संपूर्ण योजना व अपडेट भेटत राहतील। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहिती सह निवडचा। धन्यवाद।